नमस्कार मंडळी, आज रविवार असल्यामुळे आणि बाहेर पाऊस पडत असल्यामुळे म्हटलं आज गरमागरम नाश्त्यासाठी वडापाव करूया। मग घेतले 7-8-10 बटाटे कुकरमध्ये टाकले, एक तांब्याभर पाणी टाकलं आणि गॅसवर ठेवलं शिजायला। 4-5 शिट्ट्या मारून घेतल्या आणि एकीकडे मिक्सरच्या भांड्यामध्ये मिरच्या, लसूण आणि अद्रक ह्यांची पेस्ट करून घेतली, भरड करून घेतली। वडापावच्या बॅटरसाठी बेसन, हळद, मीठ, पाणी टाकून कालवून घेतलं घट्टसर असं, बघू शकता तुम्ही। आणि उकडलेले बटाटे घेऊन ते बारीक करून असे कुस्करून घेतले। दुसरीकडे एका कढईमध्ये तेल टाकून त्यामध्ये मोहरी तडतडायला टाकली, जिरे टाकले, कढीपत्ता चांगला तडतडून दिला, वाटलेलं वाटण टाकलं, हळद टाकून घेतली, मिक्स केलं चांगलं। कुस्करलेला बटाटा टाकून बारीक केलेले क्रश केलेले धने टाकले। धने दाताखाली आले की वडापाव छान लागतो। मीठ टाकून घेतलं चवीपुरतं, भरपूर कोथिंबीर टाकून घेतली। भरपूर कोथिंबीर टाकून हलवून घेतलं, मिक्स करून छान असं मिक्स केलं। बाहेर पाऊस आणि गरमागरम वडापाव किती मस्त ना। नंतर ते मिक्स केलेलं ते ह्याचं वडापावचं बॅटराचे हे करून घ्यायचं, छोटे छोटे गोळे करून घ्यायचे, गोल चपटे तुम्हाला जसे आवडतील तसे करून घ्यायचे असे घेतले। मग त्या बॅटरमध्ये एक एक करून असा वडापाव चमच्याने कढईमध्ये सोडून घेतला। मला हाताने जास्त नाही आवडत म्हणून मी चमच्यानेच बटाटे वडा असा टाकते, बघू शकता तुम्ही। एक एक करून असे सोडायचे आणि चांगले असे सोनेरी रंगावरती तळून घ्यायचे। खरपूस मस्त लागतात असे। पावसाळ्यात असं गरमागरम काहीतरी चटकदार असं खाऊ वाटतं ना। बघू शकता हे तुम्ही कसे छान खरपूस भाजलेत बघा हे वडे। असे मी सगळे वडे काढून घेतले। नंतर राहिलेल्या बॅटरचंच चटणीसाठी, वडापावच्या चटणीसाठी हे असं टाकून घेतलं बघा, असं चमच्याने चांगलं खरपूस भाजून घ्यायचं असं आणि एका ताटामध्ये काढून घ्यायचं। तर ते तळलेलं एक मिक्सरच्या भांड्यात टाकून घेतलं, त्यात लसणाच्या पाकळ्या टाकल्या, लाल तिखट टाकलं, थोडंसं मीठ टाकलं आणि चटणी वाटून घेतली आणि सोबत तळलेली मिरची, चटणी आणि कांदा, मस्तपैकी गरमागरम वडापाव तयार।